हाय फ्रेंड्स. आज आपण इतिहास ॲज अ ऑप्शनल ह्या हेडिंगच्या खाली UPSC आणि MPSC साठी हिस्ट्री ऑप्शनल का घ्यावा याची चर्चा करणार आहोत. UPSCचा आपण जर विचार केला तर गेले 30 वर्ष हिस्ट्री हा एक अतिशय पॉप्युलर ऑप्शनल आहे. MPSC गेल्या दशकामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट त्याच्यामध्ये नव्हता, पण जेव्हा होता त्याच्या आधी 20 वर्ष तेव्हा MPSC मध्ये सुद्धा हिस्ट्री हा एक अतिशय पॉप्युलर ऑप्शनल होता. आजचं सेशन आपण दोन पार्टमध्ये डिव्हाइड करणार आहोत. पहिल्यांदा आपण इतिहास हा विषय इतका पॉप्युलर इतके वर्ष का आहे हे समजून घेणार आहोत, म्हणजेच हिस्ट्री ऑप्शनल का घ्यावा याची चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर इतिहासाविषयी आपल्या मनात काही शंका असतात, तर त्या शंका किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत याची आपण चर्चा करणार आहोत. मी त्याला शंका निरसन असं म्हणणार नाही, तर त्या शंका स्वरूप काय आहे हे आपण बघणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण हिस्ट्री ऑप्शनल मध्ये नक्की काय येतं ते बघणार आहोत. हिस्ट्री ऑप्शनल मध्ये दोन पेपर येतात, बाकीच्या सगळ्याच ऑप्शनल सारखे. पेपर 1 जो आहे हा फक्त इंडियन हिस्ट्रीचा आहे. त्यामध्ये सेक्शन ए मध्ये एन्शंट इंडिया, प्राचीन भारताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि सेक्शन बी मध्ये मिडिवल इंडिया किंवा मध्ययुगीन भारताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पेपर 2 मध्ये जो सेक्शन ए आहे तो मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये मध्ययुगीन कालखंड जेव्हा प्लासीच्या लढाईनंतर संपतो 1757 नंतर, जेव्हा ब्रिटिशांचं भारतामध्ये ते पायर होतात, तिथपासून भारत स्वतंत्र होईपर्यंतचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सेक्शन बी मध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. जगाचा इतिहासाचा सगळ्यात अभ्यास आपल्याला करायचा नाहीये, तर त्याच्यामधले काही महत्वाचे इव्हेंट्स जे सिलेबसमध्ये दिले असतील तितकंच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. एक सुरुवातीला एक लक्षात ठेवलं पाहिजे की इतिहासाविषयी असं एक मिसकन्सेप्शन आहे की तुम्हाला आतापर्यंत घडून गेलेलं सगळंच माहिती असायला पाहिजे. तसं अजिबात नाहीये. एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न किंवा वर्ल्ड हिस्ट्रीचा सिलेबस हा अतिशय फाईनली ड्राफ्टेड आहे. सिलेबसमध्ये जे जे टॉपिक दिले असतील तेवढ्याचाच आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आजच्या सेशनचा हेतू हा सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस करणं नाहीये, ते आपण नंतर कधीतरी बघूयात. पण आपण एक ब्रॉडर फ्रेमवर्क हा सिलेबस हेड्स बघितल्यानंतर आपल्या डोक्यात आला असेल. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. हिस्ट्री ऑप्शनल विद्यार्थी का घेतात? आय थिंक सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे, बऱ्याच जणांच्या दृष्टीने GS ओव्हरलॅप हे कारण आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हिस्ट्री पेपर 1 मध्ये, GSच्या पेपर 1 मध्ये आपल्याला कल्चरचा पार्ट येतो, एन्शियंट मेडिवल इंडिया, त्याचप्रमाणे मॉडर्नचाही कल्चरचा भाग त्याच्यामध्ये आहे, इंडियन नॅशनल मुव्हमेंट आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे आणि पॉलिटिकल फिलॉसॉफीज आहे. तर हा स्ट्रेट ओव्हरलॅप आपल्याला दिसतो. प्रिलिम्सचा विचार जरी केला तरी सुद्धा आपल्याला कमीत कमी 15 ते 16 प्रश्न दरवर्षी थेट हिस्ट्रीवरती विचारलेले दिसतात. पण GSच्या ओव्हरलॅपचा दुसरा पण एक अँगल आहे. समजा पेपर 1चा आपण विचार केला, GSच्या मेन्सच्या, त्याच्यामध्ये सोशल स्टडीज आहे. तर सोशल इश्यूजच्या, समजा आपण वुमनचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, वुमन इश्यूचा, तर आपल्याला अभ्यास कुठून सुरुवात करावा लागेल? तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की वैदिक काळामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबर त्यांना समानतेचं स्थान होतं. मग नंतर गुप्त कालखंडापर्यंत हळूहळू त्यांची स्थिती खराब होत गेली, मनुस्मृती आली, किंवा आपल्याला 6व्या शतकामध्ये देवदासी किंवा सतीच्या प्रथा चालू झालेल्या दिसतात. मग त्याच्यानंतर मग पुढच्या 1000-1200 वर्ष स्त्रियांचं शोषण तसंच चालू राहिलं. मग त्यानंतर राजाराम मोहन रॉय येतात, आणि मग नंतर पुन्हा एकदा स्त्री मुक्तीकरणाला आणि त्याच्यानंतर स्त्री सशक्तीकरणाला सुरुवात झालेली दिसते. हा सगळा इतिहासाचा भाग तुम्हाला जर माहिती असेल तरच आज स्त्रियांची परिस्थिती काय आहे, त्याची काय कारणं आहेत, किंवा त्याच्यावरती काय सोल्युशन प्रोव्हाइड केली पाहिजेत हे आपल्याला समजू शकेल. रिझर्वेशन असेल, ग्लोबलायझेशन असेल, ट्रायबल असेल, तुम्ही कुठलाही सोशल इश्यू घ्या, त्याचा बेस आपल्याला हिस्ट्रीमध्येच शोधावा लागतो. जर आपण पेपर 2 मध्ये गेलो, पॉलिटी, जर आपण पॉलिटीचा सिलेबस जर बघितलं, त्याच्यामध्ये पहिला टॉपिकच हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा आहे. त्याच्यामुळे भारताची कॉन्स्टिट्यूशन समजून घ्यायची असेल, किंवा त्याचबरोबर पेपर 2 मध्ये जो इंटरनॅशनल रिलेशनचा भाग असेल तो सुद्धा जर आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल, तर हिस्ट्रीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. पेपर 3 मध्ये सुद्धा आपल्याला, जर आपण इंडियन इकॉनॉमीचा विचार केला किंवा ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीचा विचार केला, किंवा त्याचबरोबर जर आपण इंटरनल सिक्युरिटी सारख्या टॉपिकचा विचार केला, तर त्याचे सुद्धा लिंकेजेस हे आपल्याला हिस्ट्रीमध्ये सापडतात. पेपर 4 जो आहे, व्हॅल्यू सिस्टीम असेल, एथिक्स असेल, त्यातले तर बरेचसे टॉपिक सरळ सरळ आपल्याला हिस्ट्रीमधलेच कॉमनच टॉपिक आपल्याला दिसतात. जर आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन बघितले असतील तर महात्मा गांधी असतील, अब्राहम लिंकन असतील, जॉर्ज वॉशिंग्टन असेल, स्वामी विवेकानंद असतील, ह्या सगळ्या पर्सनॅलिटीजवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात.
तर त्याच्यामुळे जर आपण हिस्ट्री ऑप्शनलचा विचार जर केला आणि त्याच्यामध्ये जर पहिला पॉईंट जो जीएस ओव्हरलॅपचा विचार जर केला, तर पेपर 1 मध्ये किंवा प्रिलिम्समध्ये थेट हिस्ट्रीवरती येणारे प्रश्न आणि त्याचबरोबर बाकीच्या कुठल्याही टॉपिकचा, म्हणजे ते पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असेल, सोशल इश्यूज असेल, त्याचा बेस आपल्याला हिस्ट्रीमध्ये सापडतो. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे एसएचे फाउंडेशन्स. जर तुम्ही गेल्या 20 वर्षातले एसएचे पेपर्स बघितले असतील, तर बहुतांशी प्रश्न जे आहेत एसएचे टायटल जे आहेत, याच्याकरता आपल्याला त्या टॉपिकच्या हिस्टॉरिकल बेसचं किंवा फाउंडेशन्स माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आता जसं आपण बघितलं की सोशल इश्यू असेल, ग्लोबलायझेशन असेल, डेमोक्रेसी असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, हे अतिशय पॉप्युलर टॉपिक्स आहेत. गेल्या 2-3 वर्षांमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट विषयांवरती आपल्याला एसे विचारतायत आणि ह्या ॲब्स्ट्रॅक्ट एसेचा जो फिलॉसॉफिकल बेस जो आहे, पर्टिक्युलरली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये, हा आपल्याला माहीत असेल तर आपण ते टॉपिक जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊन लिहू शकतो. आय थिंक एसएला सुद्धा हिस्ट्री ऑप्शनलचा खूप जास्त फायदा आपल्याला होताना दिसतो. करंट इव्हेंट्स अनालिसिस जे आहे, हे सध्या आपल्याला माहिती आहे की रशिया आणि युक्रेन याच्यामधला वाद चालू आहे. तर रशिया आणि युक्रेनचा वाद जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला वर्ल्ड वॉर 2 नंतर जे कोल्ड वॉर आलं, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कोल्ड वॉरच्या मध्येच नाटोची जी स्थापना झाली, ती आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हे जर आपल्याला माहीत नसेल, तर हे नुसतंच युक्रेन आणि रशिया एकमेकांवरती काहीतरी अटॅक करतायत आणि थर्ड वर्ल्ड वॉरची आपल्याला काहीतरी भीती आहे, अशा प्रकारचे काहीतरी स्पेक्युलेटिव्ह अभ्यास आपण करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही कुठलीही करंट इव्हेंटचा विचार जर केला, तर जनरली त्याचा बेस जो आहे तो आपल्याला हिस्ट्री ऑप्शनलमध्ये सापडत असतो. हा चौथा पॉईंट जो आहे, जर आपण हिस्ट्री ऑप्शनल जर घेतला नाही, तर काय होतं, तर हे सगळे जे आपण आता फाउंडेशन्स बघितले, जे जीएसचे असतील किंवा ते एसएचे असतील किंवा करंट इव्हेंटचे असतील, हे बऱ्यापैकी निग्लेक्टेड राहतात आणि याचा परिणाम आपल्याला मार्कांवरती डेफिनेटली होताना दिसतो. हिस्ट्री ऑप्शनल घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज ऑप्शनल जीएसचा किंवा एसएचा स्कोर आपल्याला चांगला दिसतो. याचं कारण हे आहे. पर्टिक्युलरली प्रिलिम्सचा विचार जर केला, तर हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी प्रिलिम्सला फेल व्हायचं प्रमाण अतिशय कमी दिसतं. याचं कारण बघा, की समजा माझा हिस्ट्री ऑप्शनल जर नसेल, तर एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न, कल्चरल हिस्ट्रीचा अभ्यास करणं हे अतिशय अवघड आहे. तुम्ही तुमच्या सिनियर्सला जर विचारलं, तर तुम्हाला नक्की सांगतील, नेहमी सांगतील तुम्हाला, की जर हिस्ट्री ऑप्शनल नसेल, तर हा जो एक मॉडर्न इंडियाचा पार्ट सोडून बाकीचा जो साधारणतः 8-9 प्रश्न जे कल्चरवरती येतात, हे विद्यार्थ्यांना अतिशय अवघड जातात. सो हिस्ट्री ऑप्शनलचा एक फार मोठा फायदा आपल्याला ह्या 4 पॉईंट्समध्ये दिसेल, की जीएस एसए किंवा करंट इव्हेंटचा ओव्हरलॅप किंवा त्याचे फाउंडेशन्स हिस्ट्रीमधनं ऑटोमॅटिक प्रिपेअर होत असतात. त्याकरता तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज नाही. पुढचे 2 पॉईंट जे आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत, की हिस्ट्रीचं अंडरस्टँडिंग जे आहे ते स्टॅटिक आहे आणि ॲट द सेम टाइम त्याच्यामध्ये करंट इव्हेंट्सचा भाग नसल्यामुळे जो बऱ्याच विषयांमध्ये डायनॅमिसिझम असतो आणि तो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक मेजर चॅलेंज आहे ऑप्शनल प्रिपरेशन करताना, ते आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसत नाही. फॉर एक्झाम्पल दुसरा कुठला एखादा ऑप्शनल असेल, तर मला त्याची थिअरी करावी लागते आणि त्याचं ॲप्लिकेशन मला करंटमध्ये करावं लागतं. बरेच ऑप्शनल पेपर जे आहेत त्याच्या पेपर 1 मध्ये थिअरी असते आणि पेपर 2 मध्ये ॲप्लिकेशन असतं. हिस्ट्री तसं नाहीये आणि हा खरं तर एक खूप सुकून देणारा किंवा एक शांतता देणारा अँगल आहे. याचं कारण आपल्याला माहिती आहे की जीएसचे 4 पेपर आणि काही प्रमाणामध्ये एसे हे अतिशय करंट ओरिएंटेड झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही थिअरीचा अभ्यास केला किंवा ट्रॅडिशनल अभ्यास जरी केला, तरी आपल्याला फीलच येत नाही की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. याचं कारण जे पुढे घडणार आहे त्याच्यावरतीच प्रिलिम्स आणि मेन्सला प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. ऑन द कॉन्ट्ररी, बाकीच्या बऱ्याच ऑप्शनलच्या तुलनेत जर आपण हिस्ट्रीचा विचार जर केला, तर करंट इव्हेंट्सचा कनेक्ट इथे नसल्यामुळे जेव्हा तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला याची खात्री असते की माझा हा अभ्यास झाला आणि पुढच्या वर्षभरामध्ये याच्यामध्ये मला कुठलीही ॲडिशन करावी लागणार नाहीये. तर हा जो स्टॅटिकनेस जो आहे किंवा हा जो लॅक ऑफ डायनॅमिसिझम आहे, हा बऱ्याच वेळेला आपल्याला एक स्थैर्य देतो त्या बाकीच्या परीक्षेच्या डायनॅमिक्समध्ये. फॅक्ट बेस्ड आहे हिस्ट्री आणि आय थिंक तो एक फार महत्वाचा अँगल आहे. म्हणजे जर आपण
जर आपण बाकीच्या काही ऑप्शनचा विचार जर केला तर बऱ्याच ऑप्शन्समध्ये आपल्याला पेपर 1 मध्ये पर्टिक्युलरली थिअरीचे पॉइंट्स दिसतात, राईट. तर हिस्ट्रीमध्ये थिअरीचा आपल्याला अभ्यास नाहीये. मग आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, तर आपल्याला फॅक्ट्सचा अभ्यास करायचा आहे. कारण इतिहासातल्या घटना ह्या घडून गेलेल्या आहेत, त्या फॅक्ट्स आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो वरचा पॉइंट मी जो म्हटला की हा जो एक स्टॅटिकनेस जो आहे त्याच्याशीच लिंक्ड असलेला हा पॉइंट आहे, फॅक्ट बेस्ड. आणि त्यामुळे तो समजून घेण्यासाठी किंवा त्याच्या नोट्स काढण्यासाठी किंवा त्याचा रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. जर तुमच्याकडे इमॅजिनेशन असेल, आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकडे इमॅजिनेशन असतंच. अ, आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी इतिहासाचा कधी इतिहास वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केला नसेल. पण हल्ली आपण बघतो की बऱ्याच वेळेला ऐतिहासिक घटनांवरती हल्ली पिक्चर येत आहेत किंवा आपण शिवाजी महाराज बालपणापासूनच वाचत असतो. जरी आपण शिवाजी महाराजांचा एक इतिहासाचा ऑप्शनल म्हणून अभ्यास केला नसला, तरी आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात की शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली आहे स्वराज्याची किंवा शिवाजी महाराज अफजल खानाबरोबर लढतायत किंवा शाहिस्ते खानाची बोटं कापतायत. हे जे इमॅजिनेशन जे आहे ते जर तुमच्यामध्ये असेल तर हिस्ट्री हा खूप सोपा जातो अभ्यास करायला किंवा सोपा जातो समजून घेण्यासाठी. तर हे कॉम्बिनेशन जे आहे म्हणजे फॅक्ट आणि इमॅजिनेशन, याच्यामुळे हिस्ट्रीचा अभ्यास करणे असं सोपं जातं. एक सिंपल मी तुम्हाला उदाहरण देतो की आता पूर्वी एक भारत एक खोज नावाची एक सिरीज डीडी वरती होती. आता जेव्हा मी भारत एक खोजचे जेव्हा 40 एपिसोड जेव्हा मी बघतो, सो इट्स लाईक 40 तास मला हिस्ट्री बघायचं आहे. आणि ते मला इमॅजिन करायचं आहे, ते मला समोर दिसतंच आहे. त्याच्यामुळे जवळजवळ आपला 60% सिलेबस जो आहे, आता भारत एक खोज जरी 40 तासाचे एपिसोड जरी बघितले, तरी सुद्धा आपल्याला समजू शकतं. तर हे जे इमॅजिनेशन जे आहे, हे आपल्याला इतिहासामध्ये करता येतं. हे इमॅजिनेशन केल्यामुळे मग त्याच्यामध्ये थिअरीचा भाग नाहीये, बरोबर, त्याच्यामध्ये डायनॅमिसिझम नाहीये. तर ते इमॅजिनेशन करता येत असल्यामुळे आपल्याला इतिहासाचा जास्त सेन्स होतो आणि समजून घेण्यासाठी बऱ्यापैकी सोपा पण जातो. काही प्रमाणामध्ये असं वाटू शकतं की एकाच वेळेला हा फॅक्च्युअल सब्जेक्ट आहे आणि त्याच वेळेला मी हा अॅनालिटिकल नेचर आहे असं मी का म्हणतोय. तर हे कॉम्बिनेशन समजून घ्या की चांगलं अनालिसिस कोण करू शकतो, तर त्याच्याकडे खूप जास्त फॅक्ट्स असतात. तर हिस्ट्रीमध्ये हे कॉम्बिनेशन हा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण जर जीएसचा जरी विचार केला किंवा एस एचा जरी विचार केला तरी ह्याच प्रकारे आपण अभ्यास करत असतो की विल हॅव लॉट ऑफ फॅक्ट्स आणि त्या फॅक्ट्सचं आपल्याला अनालिसिस करायचं असतं आणि त्याच्यापासून आपल्याला निष्कर्ष काढायचे असतात. म्हणजे याचा अर्थ जीएस कडे ज्या प्रकारे आपण बघतो त्याच प्रकारे आपल्याला ऑप्शनलकडे म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलकडे पण बघायची गरज आहे. त्याच्याकरता कुठलाही वेगळा दृष्टिकोन आपल्याला नकोय. म्हणजे जसं आपलं आता तुम्ही पुन्हा हे जर 4 पॉईंट शेवटचे म्हणजे पर्टिक्युलर 3 पॉईंट जर बघितले, तर हिस्ट्री इज फॅक्ट्स बेस्ड लाईक जीएस, हिस्ट्री इज लॅकिंग थिअरी लाईक जीएस आणि हिस्ट्री इज अनालिटिकल नेचर लाईक जीएस. तर ही जी कंटिन्युटी ऑफ द थॉट प्रोसेस जी आहे ती पण मला फार महत्वाची वाटते. तुमच्यातले जे नव्याने अभ्यास सुरुवात करतायत त्यांना मे बी ह्या मुद्द्याचं आता जास्त महत्व कळणार नाही. पण आय थिंक तुम्ही आता उमजू शकता की एकच विचारांनी किंवा एकाच अप्रोचनी जर तुम्हाला 4 जीएस आणि त्याच्याबरोबर हे 2 ऑप्शनल जर करता येत असतील तर वाय नॉट. आपण थोडंसं पुढे जाऊयात. मटेरियल अवेलेबिलिटीचा आपण जर विचार जर केला तर हिस्ट्रीमध्ये हा एक खूप जुना ऑप्शनल आहे, राईट. बरेच ऑप्शनल गेल्या 5-10 वर्षांमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. हिस्ट्री इज देअर फॉर 30-40 इयर्स एज अ व्हेरी पॉप्युलर ऑप्शनल आणि त्याच्यामुळे मटेरियल अवेलेबिलिटीचा काहीही इश्यू नाहीये. आणि त्या मटेरियलमध्ये आपल्याला खूप कंटिन्युटी सुद्धा दिसत असते. म्हणजे सगळे जे विषय जे आहेत हिस्ट्रीमधले हे आता स्टेबल आहेत. म्हणजे ते मुघल्स असतील, ते शिवाजी महाराज असतील, ते विजयनगर साम्राज्य असेल, ते इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल किंवा ती अमेरिकन राज्यक्रांती असेल किंवा ती रशियन राज्यक्रांती असेल. हे सगळे टॉपिक्स खूप काळापूर्वी घडून गेलेले आहेत. याच्यावरती गेले युपीएससी 30 वर्ष प्रश्न विचारतीये आणि त्याच्यामुळे कुठला सोर्सेस वापरायचे हे याच्याकरता स्टेबल आहे. तुम्ही जर बाकीच्या बऱ्याच ऑप्शनचा विचार जर केला तर दररोज काहीतरी एखादा नवीन सोर्स येत असतो. याचं कारण ते सब्जेक्ट अजून बरेचसे सब्जेक्ट स्टेबल व्हायचे. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही एखाद्या सिनियरला जर विचारलं की हिस्ट्रीसाठी नवीन लेटेस्ट पुस्तक कुठलं आलंय, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारणतः 12-13 वर्षांपूर्वी भूपिंदर सिंग यांचं एक पुस्तक आलं. त्यानंतर हिस्ट्रीचं नवीन पुस्तक म्हणून कुठलाही सोर्स मटेरियल ॲडिशन झालेली नाही.
तेच बिपिनचंद्र आहेत, तेच स्पेक्ट्रमचं गाईड आहेत, तेच जयल मेहता आहेत किंवा तीच सतीशचंद्राची पुस्तकं किंवा तेच इग्नोचं मटेरियल गेले 20 वर्ष आपण वापरतोय. तर हा एक खूप सकून देणारा पॉइंट आहे. व्हिज्युअल मटेरियल अवेलेबल आहे. आपण नुसतं युट्यूबवरती सर्च मारलं, कुठलाही तुम्ही हिस्ट्री ऑप्शनचा टॉपिक घ्या आणि तुम्ही युट्यूबवरती सर्च मारा, इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन. राईट फ्रॉम द आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया पासून एपिक चॅनल पर्यंत, डिस्कवरी चॅनल पर्यंत तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला भरपूर व्हिज्युअल मटेरियल दिसेल आणि त्याच्यामुळे हिस्ट्रीचा अभ्यास करणं हे फार एन्जॉयबल पण आहे आणि बेसिकली फार सोपं आहे, कारण तुम्हाला त्या घटना समोर व्हिज्युअल फॉर्ममध्ये दिसत आहेत. मी तुम्हाला आताच एक भारत एक खोज नावाच्या जुन्या डीडीवरच्या सिरियलचं उदाहरण दिलेलंच आहे. गायडन्स अवेलेबल आहे. पुन्हा एकदा हा खूप पॉप्युलर सब्जेक्ट आहे. नॉर्मली आपण जीएसचा अभ्यास करताना सुद्धा हिस्ट्रीने सुरुवात करत असतो. तर याच्यामुळे स्टेबल सब्जेक्ट असल्यामुळे याच्याविषयी आपल्याला गायडन्स पण उपलब्ध आहे. रिझल्ट्सही कॉन्स्टंट आहेत. गेल्या 25-30 वर्षाचा विचार जर केला तर ह्या वर्षीचा विचार केला तर ऑल इंडिया रँक 1 हिस्ट्रीमध्ये आहे. जर आपण एमपीचा विचार केला तर जेव्हा ऑप्शनल होता तर त्यावेळेला रमेश घोलप असेल, आकाश लिगाडे, विजय कुलंगे हे जे शेवटचे टॉपर्स जे होते महाराष्ट्र एमपीएससी मध्ये रँक 1-2 या सगळ्यांचा हिस्ट्री ऑप्शनल होता. मराठी माध्यमाचा जर आपण युपीचा विचार जर केला आणि गेल्या 20 वर्षाचं ॲव्हरेज घेतलं तर इतिहास हा विषय जवळजवळ अनिवार्य आपल्याला ठरताना दिसतो. जवळजवळ 70% विद्यार्थी गेल्या 20 वर्षात जे मराठी घेऊन पास झालेले आहेत मराठी माध्यमातून, त्यांचा हिस्ट्री ऑप्शनल होता. याची कारणं अतिशय सिंपल आहेत. याची कारणं काय आहेत? तर मराठीमधनं जर तुम्हाला इतिहास अभ्यास करायचा असेल तर जवळजवळ सगळंच मटेरियल तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ इंग्लिशमध्ये विद्यार्थी समजा सतीशचंद्र वाचत असतील किंवा बिपिनचंद्र वाचत असतील किंवा जयल मेहता वाचत असतील किंवा रोमिला थापर वाचत असतील, तर हे सगळं मटेरियल तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मराठीमधनं अभ्यास करताना तुमच्या अभ्यासाची क्वालिटी अजिबात कमी होत नाही. तर ह्या मराठी माध्यमाच्या उपलब्धतेमुळे मराठीमधनं जे विद्यार्थी युपीएससीचा किंवा एमपीएससीचा अभ्यास करणार आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी हिस्ट्री ऑप्शनलचा सगळ्यात प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे. फॉर एव्हरी टॉपिक लॉजिक इज इम्पॉर्टंट. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हिस्ट्रीचा मध्ये एक लॉजिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इंदस व्हॅली सिव्हिलायझेशनचा विचार जर केला तर इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन काय? तर इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन हे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये पहिली नागरी संस्कृती आहे. इट्स अ फर्स्ट अर्बनायझेशन. आता सिंपल विचार आहे करायचा आपल्याला की एखादं अर्बनायझेशन जे असतं त्याच्याकरता कशा प्रकारची अर्थव्यवस्था लागते. तर तुम्हाला ऑब्व्हियसली अर्बनायझेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग पाहिजे, कारण हजारो लाखो लोक जर शहरामध्ये राहणार असतील त्यांना सपोर्ट करण्यासाठी आजूबाजूला कृषी अर्थव्यवस्था असणं गरजेचं आहे. पण ती शहरामधली लोक जी असतील ती मात्र ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आहेत, तर ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पार्टिसिपेट करतील. बरोबर आहे. जर तुम्हाला अर्बन सिव्हिलायझेशन पाहिजे असेल तर तुम्हाला खूप जास्त रिसोर्सेसची गरज आहे, पण हे रिसोर्सेस तुम्हाला सगळेच लोकली अवेलेबल होणार नाही आहेत. मग हे रिसोर्सेस ही जी साधनं जी आहेत ती तुम्हाला बाहेरनं आणावी लागतील. म्हणजे याचा अर्थ व्यापाराचे कनेक्ट तुम्हाला बाहेरच्या प्रदेशाशी पण असणं गरजेचं आहे. म्हणजे अर्बनायझेशन आज जरी झालं किंवा 3000 वर्षापूर्वी जरी झालं तरी बेसिक प्रोसेस सेमच असणार आहे. मग इंदस व्हॅलीचा जर मला अर्बनायझेशन म्हणून अभ्यास करायचा असेल तर अर्बनायझेशनचं लॉजिक जर मी डेव्हलप केलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या भोवती ऑटोमॅटिक इव्हॉल्व्ह होत असतात. समजा मला मौर्य साम्राज्याचा विचार करायचा आहे. मौर्य साम्राज्य काय? तर मौर्य साम्राज्य भारतीय द्वीपकल्पातलं इंडियन सबकॉन्टिनेंटमधलं फर्स्ट ऑल इंडिया अखिल भारतीय साम्राज्य आहे. आता जर पहिलं भारतीय साम्राज्य जर मला स्थापन करायचं असेल तर मला काय करावं लागेल? आज तुम्ही बघा की आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बीजेपी एक अखिल भारतीय पार्टी होऊ बघतीये. अख्ख्या भारतावर त्यांना राज्य करायचं आहे. हीच गोष्ट 30 वर्षापूर्वी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेली होती. तुम्ही असा विचार करा किंवा त्याच्या आधी 40 वर्ष महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल काँग्रेसला भारताच्या लेव्हलवरती पसरायचं होतं, किंवा त्याच्यापूर्वी अकबराला पण तेच करायचं होतं. आणि या सगळ्याची सुरुवात आपल्याला कुठे झालेली दिसते? ती चंद्रगुप्त मौर्य किंवा अशोकापासून झालेली दिसते. आता विचार करा की जर मला एक ऑल इंडिया एम्पायर एस्टॅब्लिश करायचं असेल तर मला काय लागणार आहे? तर मला एक अशी पॉलिसी लागेल किंवा असे काहीतरी सूत्र लागतील की जे संपूर्ण भारताला एका सूत्रामध्ये बांधून ठेवतील. मला स्ट्रॉंग आर्मी लागेल, मला स्ट्रॉंग ॲडमिनिस्ट्रेशन लागेल,
मला इकॉनॉमिक रिसोर्सेस मला खूप जास्त प्रमाणामध्ये लागतील, मला हेरगिरी लागेल. म्हणजे थोडक्यात आता हे लॉजिक काय? तर लॉजिक आहे की मला फर्स्ट ऑल इंडिया एम्पायर एस्टॅब्लिश करायचं आहे. ते जर मला ते लॉजिक जर लक्षात आलं, तर मग बाकीचा मौर्य साम्राज्याचा अभ्यास जो आहे, हा ऑटोमॅटिक फॉलो होत असतो. असं इतिहासाच्या प्रत्येक टॉपिक विषयी एक लॉजिक तुम्हाला माहित पाहिजे. ते लॉजिक जर तुम्हाला कळलं, बाकीच्या गोष्टी फॉलो होतील. इट्स इझी टू रिमेंबर. मला असं वाटतं की हे तुम्ही बालपणापासूनच बघितलं असेल. ते आपण किती गोष्टी अशा इतिहासाच्या आहेत बघा, की ज्या आपण कधी शाळेत शिकलेल्या आहेत आणि त्या आपण आजही विसरलेलो नाहीये. मग ते स्वराज्याची स्थापना असेल किंवा ती हल्दीघाटीची लढाई असेल किंवा ते इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल किंवा तो अकबर असेल किंवा तो अशोक असेल. ह्या गोष्टी कधी आपण पुन्हा पुन्हा ऐकलेल्या आहेत किंवा पुन्हा कधी कधी त्याचा अभ्यास केलेला आहे? कधीच नाही. पण तरी पण ते आपल्या लक्षात राहतात. मला असं वाटतं की हिस्ट्री ऑप्शनलचं किंवा इतिहासाचं हे एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट समजून घेतली तर ती गोष्ट कायम तुमच्या बरोबर राहते. त्याचा फायदा ऑब्व्हियसली आपल्याला ऑप्शनलचा अभ्यास करतानाही होऊ शकतो. बरेच विषयांना त्या प्रत्येक सब्जेक्टची एक स्पेसिफिक लँग्वेज असते. ती लँग्वेज लागते. काही विषय टेक्निकल लँग्वेजमध्ये असतात, काही विषयांना ॲप्लिकेटिव्ह लँग्वेज लागते, काही विषयांना थिअरी किंवा थिंकरचा अभ्यास असल्यामुळे त्याच्यामधली स्पेसिफिसिटी लागते. काही विषयांना थोडीशी लीगल लँग्वेज लागते. जर आपण इतिहासाचा विचार जर केला तर इतिहासाला कुठल्याही प्रकारची अशी भाषिक गरज नाहीये. इतिहासाला त्यामुळेच तुम्ही जर इतिहासाचा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा अकॅडमिक प्रोफाईल जर बघितला तर इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळेच विद्यार्थी इतिहास घेताना दिसतात. त्याचं मला असं वाटतं की एक प्रमुख कारण जे आहे की एक सब्जेक्ट स्पेसिफिक लँग्वेजची गरज नाहीये आणि त्याचमुळे कुठल्याही स्पेसिफिक एज्युकेशनल बॅकग्राऊंडची सुद्धा आपल्याला गरज तिथे दिसत नाही. शेवटचा मुद्दा जो आहे की हिस्ट्री ऑप्शनल बरेच विद्यार्थी का घेतात, तर त्यांना ही गोष्ट फार खुणवते. ती कुठली आहे? तर इतिहासाचा अभ्यास जो आहे हा अतिशय ऑर्गॅनिकली करता येणं गरजेचं आहे. ते कुठलाही जर तुम्ही एखादा हिस्ट्रीतला इव्हेंट जर घेतला किंवा एखादं युग घेतलं, एखादी पर्सनॅलिटी जर घेतली, तर नॉर्मली आपण काय करतो? पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक असे वेगवेगळे ऍड करू शकतो आपण, कल्चरल असे वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स आपण त्याला ऍड करू शकतो. पण ह्या सगळ्यांचा एक इंटिग्रेटेड आउटलुक येणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा जो इंटिग्रेटेड आउटलुक ज्याला जमतो किंवा मला असं म्हणायचं की ज्याला आवडतो, त्याच्याकरता हिस्ट्री हा अतिशय कम्फर्टेबल टॉपिक होत असतो. एखादं सिंपल उदाहरण द्यायचं जर असेल, तर मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये उदाहरण देतो, की जर तुम्हाला ताजमहाल का बांधला याचा जर आपण विचार करत असू, तर बऱ्याच वेळेला आपण असं म्हणू शकतो की एक मुघल सम्राट होता आणि त्याला त्याच्या राणीविषयी प्रेम होतं. त्या प्रेमातनं त्यांनी ताजमहाल बांधला. बरोबर आहे. पण तुम्हाला ताजमहाल जर बांधायचा असेल, तर तुम्हाला खूप पैसे पण लागणार आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे अशा प्रकारची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम पाहिजे, की ज्याच्यामुळे हे टॅक्सेस तुम्ही कलेक्ट करू शकता. पण त्याच्या आधी काय? तर त्याच्या आधी अर्थव्यवस्थेमध्ये सुबत्ता पाहिजे. व्यापार किंवा कृषी स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्याकरता शांतता पाहिजे. शांतता येण्यासाठी तुमचं ऑलरेडी राज्य मोठं पाहिजे. ते राज्य मोठं असण्यासाठी तुम्हाला पुन्हा सैनिक पाहिजेत. तर हे सगळं जे आहे म्हणजे अकबरापासून जी स्टोरी चालू होईल ती शेवटी कुठेतरी ताजमहालामध्ये येऊन थांबणार आहे. आणि ताजमहाल ही संगमरवरामधलं एकदम एवढं सुंदर ते शिल्प जर असेल, तर तुम्हाला त्या प्रकारचे कारागिरही पाहिजेत. संगमरवरा सारख्या अतिशय डिफिकल्ट मटेरियलवरती तुम्हाला कौशल्यपूर्ण काम करायचं असेल, तर तुम्ही 100-200 वर्ष संगमरवराच्या वेगळ्या वेगळ्या इमारती तुम्ही ऑलरेडी बांधलेल्या असल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला ऑर्गॅनिकली इतिहासाकडे बघणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा एक सिम्प्लिसिटीचा भाग असतो. त्याचं कारण कधीही ऑर्गॅनिकली एखाद्या गोष्टीकडे बघितलं, बहुआयामी दृष्टिकोनातून जर बघितलं, तर अंडरस्टँडिंग पण इझी होतं आणि गोष्टी लक्षात पण सहज राहू शकतात. हे जे सगळे इतिहासाविषयीचे जे पॉइंट्स आहेत, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थी इतिहास ऑप्शनल घेताना दिसतात. तो एवढा पॉप्युलर आहे. ॲट द सेम टाईम सामान्य विद्यार्थ्याच्या मनामध्ये किंवा ज्यांनी इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करायची, त्याच्या मनामध्ये काही मिथ्स पण असतात, काही शंका असतात आणि ह्या वैकल्पिक विषयाशी खरं तर संबंधित नाहीयेत. तर ह्या एकूण इतिहास या विषयाशी संबंधित आहेत. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतो की इतिहासामध्ये किंवा ऐतिहासिक घटनांविषयी, ऐतिहासिक व्यक्तींविषयी बरेच भांडणं आपल्याला होताना दिसतात, बरेच त्याच्याविषयी वादविवाद होताना दिसतात. तर त्या दृष्टिकोनातून काही मिथ्स आपल्याला अ, विचार केला पाहिजे. त्याच्यामधली सत्यता आपण समजून घेणं गरजेचं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे सण, वार, दिनांक हे पाठ करणं. पण
ते अतिशय फॅक्च्युअल शालेय इतिहासामध्ये असतं. आपण युपीएसचा विचार जर केला तर तुम्ही, मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही सिंपल युपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि स्वतः चेक करा की तुम्हाला किती तारखांवरती प्रश्न विचारलेले आहेत. किंवा प्रिलिम्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे, गेले 10 वर्षातले प्रिलिम्सचे तो अभ्यास सगळ्यांना करायचाच आहे. तुम्ही गेले 10 वर्षातले हिस्ट्री जीएसचे प्रश्न डाउनलोड करा प्रिलिम्सचे आणि तुम्ही चेक करा की त्याच्यामधले किती प्रश्न हे डेट्सवरती बेस्ड आहेत. तुम्हाला असं लक्षात येईल की हार्डली एखादा प्रश्न हा तारखेवरती, दिनांकावरती, सणावरती विचारलेला आहे. त्याचं कारण काय? तर याचं कारण आहे की हिस्ट्री हे अनालिटिकली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हिस्ट्रीमध्ये डेट्स महत्वाच्या नाहीयेत, क्रोनॉलॉजी म्हणजे कालानुक्रम महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला पहिली जी घटना घडते त्यानंतर काही काळानंतर दुसरी घटना घडत असते, तर त्या दोन घटनांचा काय संबंध आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आपल्याला बऱ्याच जणांना कल्पना असेल की बक्सारची लढाई आहे आणि बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल सम्राटाचा पराभव केला आणि भारताच्या पूर्व भागामध्ये त्यांनी स्वतःची एक पॉलिटिकल मोनोपोली एस्टॅब्लिश केली. पण तुम्हाला माहिती आहे की ह्या लढाईच्या आधी एक गोष्ट घडणं अतिशय गरजेचं आहे, ती म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. कारण पानिपतच्या तिसऱ्या लढाईपर्यंत मराठे हे दिल्लीच्या आणि पर्यायाने उत्तर भारताच्या आणि पूर्व भारताच्या राजकारणामध्ये दादा होते सगळ्यात. मग त्यावेळेला म्हणजे हे सगळ्यात पॉवरफुल असताना जर ब्रिटिशांनी नवाब, बंगालचा नवाब किंवा अवधच्या नावाचा पराभव करायचा प्रयत्न केला असता तर दुसऱ्या दिवशी मराठी त्यांच्या घरी येऊन उभे राहिले असते आणि म्हटले असते तुम्ही काय करताय, इथले राजे आम्ही आहोत. म्हणजे याचा अर्थ इंग्रजांना जर यांचा पराभव करायचा असेल तर आधी एक राजकीय पोकळीची गरज आहे. आणि ती राजकीय पोकळी कशामुळे निर्माण होते? तर अहमदशाह अब्दाली भारतामध्ये येतो आणि पानिपतच्या बॅटल ऑफ फील्डवरती तो मराठ्यांचा पराभव करतो. त्याच्यामुळे काही काळ उत्तर आणि पूर्व भारतामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण होते आणि त्याच्यामुळेच ते बॅटल ऑफ बक्सार घडू शकते. अशा प्रकारे आपल्याला क्रोनॉलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ह्या प्रकारे जर विचार केला तर इट बिकम व्हेरी लॉजिकल. इथे पाठांतरापेक्षा तुमचं लॉजिक आणि तो विषय, तो इव्हेंट तुम्हाला समजलाय का हे आपल्याला जास्त महत्वाचं दिसेल. बऱ्याच वेळेला आपल्याला असं चर्चा आहे की इतिहासामध्ये खूप जास्त डिबेट्स आहेत आणि मग त्याच्यामुळे आपण नक्की कुठला विचार करायचा. तर हे लक्षात घ्या की युपीएससी हिस्ट्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा डिबेट नाही. ऑलरेडी आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलेलं आहे की हिस्ट्रीचा सिलेबस अतिशय डिफाईन्ड आहे. गेले 20-30 वर्ष ह्या प्रत्येक टॉपिकवरती अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे सोर्सेसही डिफाईन्ड आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये इतिहासावरती दररोज नवीन नवीन डिबेट येत असतात, परंतु युपीएससीच्या पेपर्समध्ये अशा प्रकारचा एकही डिबेट गेल्या 25 वर्षांमध्ये आलेला नाही. तर त्याच्यामुळे आता उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर एखादा डिबेट कुठला असू शकतो. समजा एखादी लढाई आहे आणि मग त्या लढाईमध्ये नक्की कोण जिंकलं. आता हे लक्षात घ्या की हे जे डिबेट जे असतात हे डिबेट्स मे बी राजकारणासाठी किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टींसाठी तयार केले जातात. बऱ्याच वेळेला जे सोर्सेस जे असतात त्या सोर्सेसमध्ये काही वेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय, तुम्ही हा पुढचा पॉइंट लिंक करा. इतिहासामध्ये नावं नको आहेत, इतिहासामध्ये कोण आहेत, इतिहासामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. म्हणजे एखादी समजा व्यक्ती आहे, राईट, आणि त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये समजा 2 गोष्टी केल्यात, त्यातली एक गोष्ट जी आहे त्याच्याविषयी कुणाचाच काही वाद नाहीये, ती गोष्ट सगळ्यांनाच मान्य आहे, चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट मे बी विवादास्पद आहे. तर युपीएससी काय करणार आहे, जी गोष्ट विवादास्पद असेल किंवा जी गोष्ट भारताच्या एकूण इव्होल्युशनमध्ये महत्वाची नसेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे. आपल्याला काय प्रत्येक व्यक्तीचा आत्मचरित्राचा अभ्यास करायचा नाहीये, राईट. तर मॅक्झिमम तुम्ही जर बघितले तर सध्याचे डिबेट जे आहेत ते कशाविषयी आहेत, ते डिबेट जे आहेत हे ज्या गोष्टी त्यांनी कॉन्ट्रीब्युशनच्या त्याविषयी नाही आहेत, तर कुठल्या ते भलत्याच गोष्टींविषयी आहेत. मे बी गेल्या 50-60 वर्षांमध्ये आपण काही लोकांना विसरलो असू, काही घटनांना विसरलो असू, सामान्य माणूस म्हणून, पण इतिहास ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यातल्या कुणालाही विसरलेला नाही. तर त्याच्यामुळे इतिहासामध्ये नावं पण नाही आहेत हे लक्षात घ्या, इतिहासामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. तुम्ही पुन्हा जर नुसता एन्शियंट इंडियाचा सिलेबस बघितला त्याच्यामध्ये हार्डली 5-6 लोकांची आपल्याला नावं दिसतात. आणि ते नावं कोण आहेत,
तर ती नावं आहेत अशोकांची नावं आहेत, ती चाणक्याची नावं आहेत, राईट. ती गौतम बुद्धाचं नाव त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे बारीक सारीक नावं किंवा बारीक सारीक घटना किंवा बारीक सारीक तारखा किंवा बारीक सारीक वाद याच्याकडे आपल्याला पूर्ण दुर्लक्ष करायचंय. आपल्याला क्रोनॉलॉजीकडे लक्ष द्यायचंय. आपल्या डिबेट्स लक्ष न देता आपल्याला कॉन्ट्रीब्युटर्सकडे लक्ष द्यायचंय. पुढचा एक मुद्दा इतिहासाविषयी बऱ्याच वेळेला असं समजला जातो की हिस्ट्रीचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा त्याचा अभ्यास करायला खूप जास्त वेळ लागतो. आपण नीट समजून घ्यायचंय की ह्या पॉइंटला आपल्याला 2-3 प्रकारे आपण याच्याकडे बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हिस्ट्रीचा एक स्वरूप आहे, लक्षात घ्या की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. मुद्दाम मगाशी मी चर्चा करताना तुम्हाला ऑल इंडिया एम्पायर एस्टॅब्लिश जेव्हा होतं तेव्हाची प्रोसेस ही कशी सारखी असते हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे, किंवा अर्बनायझेशनची प्रोसेस जी असते ती कशी सारखी असते हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. जर मी एन्शियंट मेडिवलचा अभ्यास मला जर करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा अभ्यास करावा लागेल, विच इज अ फर्स्ट अर्बनायझेशन, पहिलं नागरीकरण आहे. त्यानंतर गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये भारतामधलं दुसरं नागरीकरण घडवून आलं. त्याच्यानंतर कनिष्कच्या कालखंडामध्ये भारतामध्ये तिसरं नागरीकरण घडवून आलं. आता ही तिन्ही नागरीकरणं जी असतील याची बेसिक प्रोसेस सारखीच आहे. किंवा चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा त्याच्यानंतर कनिष्कचं साम्राज्य असेल, त्यानंतर गुप्तांचं साम्राज्य असेल, त्याच्यानंतर हर्षवर्धनाचं साम्राज्य असेल, त्यानंतर दिल्ली सुलतानांची साम्राज्य असतील, त्यानंतर मुघलांचं साम्राज्य असेल, त्यानंतर विजयनगरचं साम्राज्य असेल, चोलांचं साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं साम्राज्य असेल, साम्राज्य स्थापनेची प्रक्रिया ही पुन्हा सगळीकडे सारखीच असणार आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण त्या लॉजिक जर समजून घेतलं, आपण त्या प्रोसेसेस समजून जर घेतल्या, तर घटना बदलतात, थोडीशी नावं बदलतात, प्रदेश बदलतो, पण लॉजिक सेमच राहतं. अशा प्रकारचा आपण इतिहास समजून घेतला तर जे 10 टॉपिक आपल्याला वेगवेगळे दिसतात ते खटदिशी 2 टॉपिक वरती आपल्याला येऊ शकतात. एक फार फेमस उदाहरण आहे, तुम्हाला कल्पना असेल वर्ल्ड हिस्ट्री मधलं, की नेपोलियननी सगळा युरोप जिंकून घेतला, फक्त रशिया जिंकून घ्यायचं राहिलं होतं आणि मग त्याला रशियावरती आक्रमण करायचं होतं. तर त्याला बाकीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता करू नकोस, कारण 2 महिन्यामध्ये रशियामध्ये हिवाळा चालू होणार आहे आणि रशियाचा हिवाळा अतिशय कडक असतो. तर रशियाचा झार हा राजा नाही, तर तुला रशियाचा हिवाळा तुला हरवेल. तर नेपोलियन म्हटलं की वॉज व्हेरी कॉन्फिडंट ॲट दॅट टाइम, कारण त्यांनी अख्खा युरोप जिंकून घेतला होता. तो म्हटलं नाही नाही, 2 महिन्यामध्ये मी मॉस्कोला पोहोचून जाईल. म्हणून त्यांनी रशियावरती आक्रमण केलं आणि नंतर काय झालं, तर नंतर ते युद्ध लांबत गेलं आणि हिवाळा आला आणि मग हिवाळ्यानेच त्या नेपोलियनचा पराभव केला. आपण जर फास्ट फॉरवर्ड केलं हे 200 वर्षांनंतर, तर काय होणार आहे? हिटलर येणार आहे. हिटलर युरोप जिंकून घेणार आहे. हिटलरच्या समोर आता फक्त रशिया राहिलेला आहे. हिटलरला पटकन रशिया जिंकून घ्यायचंय. लोकांनी त्यावेळेला उदाहरण देऊन सांगितलं की बाबा हिवाळा येणार आहे, नेपोलियनचं काय झालं बघ. तर त्याच्यावरती याचं म्हणणं होतं की माझ्याकडे तर रणगाड्या आहेत, त्याच्यापेक्षा मी फास्ट पोहोचेल मॉस्कोला. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. पुन्हा एकदा रशियाने युद्ध 2 महिने लांबवलं, हिवाळा आला आणि नंतर रशियाने नाही तर त्या हिवाळ्याने आपल्याला हिटलरचा पराभव केलेला दिसतो. म्हणजे पुन्हा काय झालं बघा, की फक्त नेपोलियनच्या ऐवजी हिटलर आला, सेंचुरी बदलली, बाकीचं लॉजिक सेमच राहिलेलं दिसतं. सो इन दॅट सेन्स हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. आणि मग तसं झालं तर तो ऑटोमॅटिक सिलेबसचा व्हास्टनेस जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. दुसरं, काही लोकांना असं वाटतं की हिस्ट्रीचा सिलेबस खूप लेंदी आहे. डेफिनेटली तो लेंदी, याचं कारण काय? तर याचं कारण आहे की सिलेबस मधला प्रत्येक बारीक सारीक पॉईंट त्यांनी अतिशय डिटेलमध्ये आपल्याला लिहून दिलेला दिसतो, त्याच्यामुळे तो लेंदी आहे. पुन्हा ह्या प्रकारे जर आपण बघितलं तर पुन्हा त्यातले जवळजवळ 40% टॉपिक जे आहेत हे आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट होतानाच दिसणार आहेत. शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा आहे की ज्या लोकांना हिस्ट्रीविषयी ते पॅशनेट असतात, आणि तुम्ही माझ्या मते अनुभव घेतला असणार आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो तर तेव्हा 300 पानं कशी वाचतो आपल्याला कळत नाही, किंवा आपण पानिपतचं पुस्तक वाचतो किंवा अजून कुठल्याही इतिहासाचं पिक्चर बघतो, इतिहासाचं पुस्तक वाचतो, फट दिशे आपल्याला वाचतो. त्याच्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावरती एखादं पुस्तक वाचायला सांगितलं तर 200 पानी पुस्तक वाचायला 10 दिवस लागतील किंवा आपलं वाचूनही कधी होणार नाही. तर मला असं वाटतं की हिस्ट्री हा नेहमीच एक पॅशनचा, हिस्ट्रीविषयी जे लोक पॅशनेट असतात तर त्यांना तो व्हास्टनेस काही का फार त्रास देत नाही. ॲट द सेम टाइम तुम्हाला हिस्ट्री इमॅजिन करायचंय, मगाशी आपण म्हटलं की त्याचे सगळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातनं त्याच्याविषयीचे सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या समोर तो आपण बघतो, त्याच्यामुळे स्वतःचा व्हास्टनेस आपल्याला बऱ्यापैकी कर्टेल होताना दिसतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की जो ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे, की हिस्ट्रीकडे जर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने जर बघितलं, बहुआयामी पद्धतीने जर आपल्याला बघितलं, तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा त्याचा व्हास्टनेस आपण असं खटदिशी
कमी करू शकतो. एक शेवटचा जाता मला मुद्दा थोडासा सांगायचा आहे, की हे लक्षात घ्या, की आपण जर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर जरी बघितले, तरी इतिहासातले जे माइलस्टोन्स आहेत ना, त्याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे मला समजा एन्शियंट इंडियाविषयी प्रश्न विचारायचा असेल आणि एन्शियंट इंडियामध्ये समजा मला धर्माविषयी प्रश्न विचारायचा असेल, तर मी कशाविषयी प्रश्न विचारेल? तर मी वैदिक धर्माविषयी प्रश्न विचारेल, गौतम बुद्धांच्या धर्माविषयी प्रश्न विचारेल अँड दॅट्स इट. पण रिलिजन हा पॉइंट समजा एन्शियंट इंडियामध्ये समजा 5-6 पॉइंट दिलेले आहेत. इंदस व्हॅली असेल, वैदिक असेल, बुद्धचं पिरियड असेल, मौर्य पिरियड असेल, गुप्त पिरियड असेल. त्या प्रत्येक पॉइंटमध्ये रिलिजन, रिलिजन, रिलिजन 6 वेळा मेन्शन्ड आहे. पण ह्या 6 रिलिजन्सच्या फेजेसपैकी 2 फेजवरतीच आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. तर ह्या दृष्टीने इतिहासाच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला खूप रिपिटिशन दिसतं. ते रिपिटिशन जर आपण बाजूला ठेवलं, तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा हा सिलेबस अतिशय छोटा करून अभ्यासता येऊ शकतो. सो ज्यांना इतिहासाविषयी पॅशन वाटते, ज्यांना इतिहासाविषयी इमॅजिन केल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला इतिहास घडतो असा फील येतो, ज्यांना ऑर्गॅनिकली अभ्यास करायचा असेल किंवा ज्यांना जीएसचा सिलेबस किंवा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्या मुळातनं जर समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकरता हिस्ट्री हा एक अतिशय चांगला ऑप्शनल ठरू शकतो. धन्यवाद.